हॅलो सर्वांना. आज केले होते मंचुरियन, पण त्याआधी जे आहे आज अर्जंट दळण करायचं होतं. सो दळण करून घेतलं आणि हे जे गहू आहे हे माझ्या माहेरच्या शेतातले आहे आणि याची पोळी खरंच खूप लुसलुशीत होते. त्यानंतर आज सानूचे जे आहे केस खूप वाढले होते. सो तिचाही अर्जंट हेअरकट करायचा होता. सो तिला घेऊन गेलो आणि वाटेत जे आहे हे असे काहीसे फुलं दिसले. मला हे महालक्ष्म्यांसाठी घ्यायचे होते, पण याचे रेट जे आहे ते काही सांगत होते. सो मला काही पटले नाही. येता येता पेस्ट्री दिसली, सो ती घेतली आणि व्ह्यू जो आहे हा असा काहीसा होता. संध्याकाळचा व्ह्यू जो आहे तो खरंच खूप सुंदर असतो इकडे. आणि बघा सानूची जी आहे हेअरकट ही अशी झाली होती आणि सानू जी आहे पक्का मुलगा दिसत होती. त्यानंतर मिस्टरांना मंचुरियन खायचे होते. सो मी म्हटलं मी घरीच करते. सो मी कोबी किसून घेतली, गाजर किसून घेतलं आणि त्याच्यानंतर बीन्स जे आहे ते चिरून घेतले. त्यानंतर मी बीट किसून घेतलं आणि नवीन काही करायचं असलं की मिस्टरांची अशीच लुडबुड असते. त्यानंतर जे आहे कोबीतलं पाणी काढून घेतलं, जेणेकरून जे आहे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा जो आहे तो कमी लागणार. छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर जे आहे थोडंसं तिखट आणि थोडीशी धनेपूड, मी जास्त काहीही टाकलं नाही कारण सानूही खाणार होती. आणि मी सगळ्यात मोठी चूक ही केली की मी त्यात कॉर्न टाकलं. मला असं वाटलं की सगळे व्हेजिटेबल्स टाकले की ते हेल्दी होईल, पण कॉर्नमुळे ना स्वीटनेस आला आणि तो अजिबात चांगला लागत नव्हता. हाफ प्रपोर्शनमध्ये घ्यायचं. 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतला तर 1 टेबलस्पून मैदा घ्यायचा. मी त्याच प्रपोर्शननी घेतलं होतं आणि छान असे तळून घेतले. पहिले जे आहे गॅस वाढवून घेतला आणि त्यानंतर मंद आचेवर जे आहे ते छान क्रिस्पी करून घेतले. एका साईडला ग्रेव्ही करायची होती. सो तेल टाकलं, कांदा, शिमला मिरची आणि बीन्स टाकले, छान असे परतून घेतले आणि मला जे आहे दुसरं काही मिळालं नाही. सो मी चिल्ली ग्रेव्ही जी आहे ती घेतली होती. त्यात पाणी मिक्स करून घेतलं आणि ती जी आहे ती त्या मिश्रणात टाकून दिली आणि छान अशी उकळी येऊन दिली आणि मंचुरियन टाकले आणि असे झटपट मंचुरियन जे आहे ते तयार केले. सानूला टेस्ट करायला दिले तर सानू म्हणते की खूप छान झाले आणि त्यानंतर दिवसाचा शेवट हा पेस्ट्रीने केला. भेटूया नंतर. बाय.